Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shivasadi Gaur Bhakta Vrinda. Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shivasadi Gaura Bhakta Vrinda. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna, Hare Krishna, Krishna Krishna,
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Gokulanand Radha Gokulanand Radhe. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaura Hari Bol. Jaya Vishwabhat Paramahansa Parivrajakaacharya Stotra His Divine Grace Abhay Charanaravinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai Shri Shri Radha Gokulananda Ki Jai Gaur Premanande Hari.
घराचं नाव ठेवलं का? नाही ठेवलं. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवम् श्रीराधा कृष्ण पादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ओं विश्वपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा. या कसं अनेक दिवसापासून आजच्या कार्यक्रमाची मी वाट बघत आहे. 2-3 दिवस 2-3 तास झालं, पण काही कारणामुळे मग आम्ही करू शकलो नाही. मला पण बाहेर जावं लागलं आणि आज वास्तुशांती गृहप्रवेश सुव्यवस्थित पद्धतीने झालं. ते फार छान आहे. आमचे मोहन प्रभूंनी केलं छान यज्ञ वगैरे. मराठी समजते ना? येतंय ना? नाही, गुजरात मध्ये राहून विसरलं नाही ना? मराठी आवडे છે ને? સમજ પડે? બોલતા આવડે છે? ઓછું પણ વધારે પણ શીખી જાઓ. સારું. तर वास्तुशांती गृहप्रवेश आज पुन्हा संपन्न झाला. इकडे घरासाठी हे सर्व महत्वपूर्ण कार्य असतात, कारण आमच्या जीवनामध्ये मंगळ किंवा कल्याण शुभ वातावरण खूप गरजेचं असतं. भगवंतांची कृपा, त्यांचे आशीर्वाद, इतिहासामध्ये जेवढे मोठे मोठे संत झालेत त्यांचे आशीर्वाद, आमचे जे शुभचिंतक आहेत त्यांची शुभकामना, चांगलं एक वातावरण निर्माण व्हावं हे फार गरजेचं असतं. बघा, जीवनामध्ये फक्त स्थूल अवस्थाचं महत्व नाहीये की आमच्याकडे पैसे आहेत, मोठं एक इमारत आहे, घर आहे, आमच्याकडे गाडी आहे. हे सगळं ठीक आहे, आपल्या जागेवर महत्वाचं आहे हे सगळं, परंतु तेवढंच पूर्ण नाही सुखासाठी. अशी अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, मोठे मोठे घर आहेत, सगळं काही आहे, पण सुख नाही, चैन नाहीये. तर काय कारण ह्याचं काय आहे? मी नेहमी हे उदाहरण देत असतो. एकदा एक खूप श्रीमंत व्यक्ती होते. जगामध्ये
पहिले 3-4 श्रीमंत व्यक्तीमध्ये त्यांचं पण नाव होतं. एवढे श्रीमंत, आणि एवढे श्रीमंत होते की त्यांच्याकडे जेवढं धन होतं त्याची गणना करत 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 जे निष्कर्ष जे आकडे यायचं ते चुकीचं असायचं, कारण त्या काळामध्ये त्यांचं धन आणि वाढलं होतं. तेवढं धन होतं त्यांच्याकडे. आणि एक पत्रकार आले होते त्यांच्या बरोबर बोलायला, आणि त्यांनी विचारलं, अनेक प्रश्न विचारले त्यांना त्यांच्या व्यापारच्या बद्दल वगैरे. ठीक आहे, समोर असं म्हणजे इकडे या, समोर या, तुम्ही या, पाठीमाग पुढे या, पुढे या, इकडे जागा आहे की तिकडे आणि कोणी आले तर जागा होईल. तू बसा, इकडे बस, आरामशीर बस, पुढे या, ये समोर ये. तुला VIP सीट पाहिजे का? इकडे आहे, मोठ्या लोकांसाठी ते ठेवलं बघ खाली, बस. तर अनेक प्रश्न विचारायच्या नंतर त्यांना विचारलं, जर या क्षणी तुमच्या समोर देव उपस्थित झाले, भगवंत आले स्वतः, आणि देव तुम्हाला सांगतात की तुम्ही जे पाहिजे ते विचारा, मी द्यायला तयार आहे, हे काय वरदान पाहिजे तुम्हाला, तुम्ही काय विचारणार? तर त्यांनी पटकन उत्तर दिलं, मी विचारणार, मला थोडं तरी सुख द्या. म्हणजे काय? तर तात्पर्य काय? म्हणजे काय सांगा बघा तुम्ही. भगवंताला काय विचारणार ते, मला थोडं सुख द्या. नाही, ह्याचा अर्थ काय झाला? संपत्ती म्हणजे सुख नाही, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सुख होतच नव्हतं. एवढे श्रीमंत व्यक्ती होते पण मनाची शांती नाही, जीवनामध्ये सुख नाही, मग काय उपयोग? ही चुकीची धारणा आहे समाजामध्ये की आम्ही जर जेवढं जास्त पैसे आम्ही गोळा केले तेवढं सुखी आम्ही होणार, तेवढं यशस्वी आम्ही होणार जीवनामध्ये. समाजामध्ये प्रतिष्ठा आम्हाला मिळेल ते ठीक आहे, प्रतिष्ठा मिळते, कारण संसारामध्ये प्रपंचामध्ये आध्यात्मिक दृष्टीने बघणारे लोक खूप कमी असतात. सगळे भौतिक दृष्टीने बघतात. कोणाकडे पैसे जास्त असले तर वाह करतात की किती मोठे व्यक्ती आहेत म्हणून. पण जो खरोखर धनी व्यक्ती आहे, श्रीमंत आहे, तो आहे ज्याच्याकडे भगवंतांची कृपा आहे, संतांचे आशीर्वाद आहे, सर्वांची शुभेच्छा आहे. कारण सूक्ष्म रीतीने हे सगळे महत्वाचे असतात, सुखाचे चैनाचे कारण असतात. पैसे जेवढे येईल आमच्याकडे ठीक आहे, त्याचं जर आमची बुद्धी व्यवस्थित राहिली, आमचं चित्त शुद्ध राहिलं आणि पैशांचं आम्ही सदुपयोग केलं तर ठीक आहे. नाहीतर जर भगवंताकडे वळण नाही राहिलं आमचं आणि आम्ही भक्तांकडून संतांकडून ऐकत नाही राहिलो भगवद्गीता आणि आमच्या शास्त्रांची वाणी, तर काय होणार? ते पैशांचा आम्ही दुरुपयोग करणार, आणि दुरुपयोग केल्यामुळे मग जीवनामध्ये खूप दुःख येणार. आणि असं नव्हे की फक्त पैसे असले तर जीवनाची समस्या वाढतात. पैसे प्राप्त करायचं जे लोभ जर वाढलं कोणाला, ते पण खूप त्रास देत. आशा, कालच मी कुठे चर्चा करत होतो प्रवचनच्या वेळी, आशा ही परमम दुःखम असं शास्त्रामध्ये म्हटलंय. जेवढे आमच्या हृदयामध्ये इच्छा असतात, मला पाहिजे, मला पाहिजे आणि पाहिजे आणि पाहिजे, आम्ही संतुष्ट होतच नाही. जेवढं मिळालं तेवढं त्याच्याने पण आम्ही असंतुष्ट राहतो, तर कधीही संतुष्टी आम्हाला मिळणार नाही. कारण आशा यांची काही हे संपवायचा प्रश्नच नाहीये. त्यामुळे जेवढं भगवंतांनी कृपा करून आम्हाला दिलंय
त्याच्यामध्ये आम्हाला संतुष्ट राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ठीक आहे, आम्ही इमानदारीने प्रयत्न केला पाहिजे. आमचं नोकरी व्यापार जे असेल ते करायचं. भगवंतावर अवलंबून राहायचं ह्याचा अर्थ हे नव्हे की आम्ही आळस स्वीकार केलं पाहिजे. हातावर हात धरून बसायचा, आम्ही भगवंताचं भक्त आहे म्हणून, असं नाही. सर्वांना परिश्रम करावं लागतं. कुटुंबाचं भरण पोषण करायचं असलं तर परिश्रम गरज आहे. अति नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे. कमी केलं तर मग असंतुलन होणार, अति केलं तरीही असंतुलन होणार. जेवढं गरज आहे तेवढं आम्ही करायचं, श्रम करायचं, पण देवासाठी, भगवंतासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी वेळ काढलं पाहिजे. जर दिवस रात्री मेहनत करून आम्ही भगवंतांशी निकट गेलो नाही, जवळ गेलो नाही, तर काय उपयोग. माझे एक लहानपणाचे मित्र होते, शाळेमध्ये आम्ही होतो सोबत. दुर्भाग्यवश ते एक राजमार्गावर गाड्याच्या अपघातामध्ये वारले. ते अनेक वर्ष झाले निभावून. पण ते मला भेटले होते एकदा आणि त्यांनी म्हटलं, अनेक वर्षानंतर आम्ही भेटत होतो, तर मग त्याने बघितलं, त्यांना माहित होतं की मी ह्या मार्गात आहे म्हणून, पण त्याच्यानंतर आम्ही भेटलो नव्हतो अनेक वर्ष. आणि खूप श्रीमंत कुटुंबाचे होते ते, आणि ते गुजरात मधून आले होते मुंबईला. आणि त्यांचे जे दादा होते, म्हणजे वडिलांचे वडील, ते गुजरात मधून आले होते आणि तिकडे मुंबईमध्ये त्यांनी वस्ती केली होती, तिकडे व्यापार सुरू केला होता. ज्यावेळी ते गुजरात मधून आले होते त्यांच्याकडे पैसे नव्हते, खूप कमी होते पैसे. कोणी नव्हतं त्यांचा हात धरून त्यांना पुढे घेऊन जायला. स्वतः त्याने दिवस रात्री मेहनत केली आणि खूप पैसा कमवला. त्यांचा व्यापार खूप वाढला आणि त्यांची मुलं पण मोठी झाली. त्यांनी पण हे त्यांचं धन वाढवलं, नातं झाले त्यांचे. आणि हा मुलगा जो माझा मित्र होता शाळेमध्ये, मग त्यांनी मला सांगितलं ह्यावेळी की त्याचे आजोबा ज्यावेळी शेवटच्या काळामध्ये होते, प्राणत्याग करायची तयारीमध्ये होते, त्यांनी ह्याला बोलवलं आणि सांगितलं की बघ, आता माझं वय झाली आहे खूप, संसार सोडून जायचं वेळ आलं माझा, कधीही मी जाऊ शकणार. मी एवढं काय सगळं प्राप्त केलं, पण मी एक चूक केली, खूप मोठी चूक केली. आणि तू हे चूक करू नकोस, कारण तू अजून तरुण आहेस, तुझ्यासाठी अजून वेळ आहे, तू हे चूक करू नकोस. तर मित्राला असं वाटलं की काय सांगत असतील, का व्यापारमध्ये काय त्याने केलं असेल, कोणाला पैसे दिले असतील, काय असं काय झालं असेल. म्हटलं नाही, व्यापाराचं काही गोष्टी नाही. त्याने म्हटलं, पैसे कमवायच्या कार्यामध्ये मी एवढं व्यस्त राहिलो की भगवंताकडे, माझ्या आध्यात्मिक जीवनाकडे अजिबात मी लक्ष दिलं नाही, वेळ दिलं नाही. आणि आता ज्यावेळी माझं वय एवढं झालं आहे, आता जग सोडायचं वेळ आलंय, तर मी विचार करत आहे की एवढं जे काही मी कमवलं, माझी संपत्ती एवढे मोठे बंगले वगैरे आहेत माझ्याकडे, कारखाने एवढे आहेत, 2-4 कारखाने मोठे मोठे आहेत, सगळे काही आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, त्यांचे समाजाचे पण ते काय अध्यक्ष वगैरे काहीतरी होते, ते एवढी प्रतिष्ठा मला मिळाली आहे, सगळं काही मिळालं. परंतु जे काही मिळालं मला, ते सगळं मी इकडे सोडून जाणार आहे. एक पण वस्तू मी घेऊन जाऊ शकत नाही. आणि हे पैसे कमवायला जे काही मी केलं, अनेक चुकीचे काम पण केले पैसे कमवायला, तुम्हाला माहित आहे ना, माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. तुम्ही जे व्यापार करतात तुम्हाला माहित असेल, व्यापार करताना कधी कधी इकडे तिकडे लोक करून टाकतात, काहीतरी करायचं बरं नाही आहे, पण लोक करतात. पैसे कमवायला असं तर इकडे तिकडे थोडं करतात की नाही, मग तुमच्याकडे येतात की नाही, थोडं चूक झालं, थोडं हे करा म्हणून. तर
आता मी काय करू? माझ्या लहानपणामध्ये ज्यावेळी मी खूप लहान होतो, म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही सगळं कीर्तन करायचो. आमच्या घरी कोणी पंडित यायचे, आम्ही भागवत वगैरे ऐकायचो. पण एकदा मी मुंबईला आलो आणि इकडे पैशाच्या पाठीमागे लागलो. ही संस्कृती मी विसरलो पूर्ण. आणि आता ज्यावेळी माझं वय झालंय, आता म्हातारा झालो मी आता मला आठवण येत आहे आणि मी विचार करत आहे की किती मोठी चूक केली मी. तर तू हे चूक तू करू नकोस. आतापासून तू देवासाठी पण वेळ काढ. व्यापार कर, छान कर, जबाबदारी छान तू तुझं पालन कर, पण देवाला विसरू नकोस. तर माझा मित्र ते मला सांगत होता. हे संवाद होऊन पण खूप वेळ झाला, अनेक वर्ष झालं. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर ते पण वारले. तर ही महत्वाची गोष्टी आहे. दुरून आम्हाला वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये किती छान आहे, त्यांच्याकडे किती पैसे आहेत, किती मोठं घर आहे, सगळं काही आहे त्यांच्याकडे, प्रतिष्ठा आहे, नाव आहे, सगळं काही आहे, किती सुखी आहेत ते. पण तसं नसतं. बाहेरून जे दिसतं तसं नसतं. कोणी असं म्हणत होतं, जसं दिसतं तसं नसतं, असं म्हण आहे ना. जसं दिसतं तसं नसतं. त्यामुळे आम्हाला दिसतंय की हे खूप सुखी आहेत म्हणून, पण परंतु तसं नसतं. त्यामुळे आम्हाला आमचे जे शास्त्रामध्ये लिहिलंय, आमचे जे संत महात्मा झालेत आमच्या देशामध्ये, त्यांची वाणी, त्यांचे शिक्षण, त्यांचे जे उपदेश आहेत, त्यांना आम्ही स्वीकार केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आम्ही. की खरोखर फक्त पैशामध्ये, संपत्तीमध्ये सुख नाही आहे. गरज आहे ते, परंतु फक्त ह्यालाच आम्ही जर लक्ष ठेवलं आणि ह्याच्याशिवाय काय आम्ही बघितलं नाही, तर आमच्या जीवनामध्ये यश आम्हाला भेटणार नाही. त्यामुळे आता घर हे गरजेचं आहे. घराचं बांधकाम आता झालंय. आमचे राम गोपाल प्रभू, तुम्ही रणजितच्या नावाने ओळखता, होय ना. थोडं छान सुंदर घराचं बांधकाम केलं आहे. आणि पहिल्यांदा मला माहित नव्हतं एवढं मोठं होणार म्हणून. पहिल्यांदा आलो मी इकडे. तर आता आमचे राम गोपाल, रणजित आणि राधिका मत नाही, आणि मोक्षदा कुठे आहे? हा, मोक्षदा. आणि कृष्णा कुठे? कृष्णा पण इकडे. तुमचं छान घर झालं. आणि तुमचे काका श्रीमान सुहास कोवाडकर, नमस्कार तुम्हाला पण. तुमचं नाव घेतलं मी, श्रीमान सुहास कोवाडकर म्हणून. नमस्कार. आणि तुम्हाला पण अभिनंदन, तुमचं एवढं छान नवीन घर झालं. हरे कृष्णा. आता घर झालं इकडे. आता घर झालं तर तेवढं पुरणार नाही, आता राहायला पाहिजे. पण फक्त राहायचं तेवढं पण पुरणार नाही, राहून करणार काय घरामध्ये, ते महत्वाचं असतं. आमच्या शास्त्रामध्ये असं लिहिलंय, आणि ते सर्वांना माहित आहे, की जे प्राणी पक्षी असतात, जनावर असतात, पक्षी असतात, त्यांचे पण आपापले घर असतात, होय की नाही. चिमणी असते, चिमणी पण आपलं घर करून घेते झाडामध्ये. माकड पण झाडामध्ये राहतात. सर्प असतो, त्याला तो पण जमिनीमध्ये का स्वतःसाठी घर बांधून घेतो. आणि जे मासे असतात त्यांचं पण घर असतं. सगळ्यांचं घर असतं आपापलं. त्यामुळे आमचं फक्त घर आहे तेवढं काय पुरणार नाही आम्हाला. कारण हे काय मनुष्य जीवनासाठी विशेष गोष्टी नाही आहे. हे आम्ही पशु योनीमध्ये, जनावरांची योनीमध्ये, पक्षींची योनीमध्ये पण आम्ही बघतो. महत्वाचा प्रश्न हा आहे की घरामध्ये राहून आम्ही काय करतो. आणि भवन, घराला आम्ही भवन पण म्हणतो, होय ना. संस्कृत मध्ये, मराठी, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये पण भवन म्हणतात ना.
घराला भवन. भ म्हणजे काय? ते भगवान, भगवंतासाठी भ. तर भवनामध्ये भगवंत नसले तर ते काय होणार? वन होणार. मग वनामध्ये काय होणार? नाही का? जोपर्यंत देव आमच्या जीवनामध्ये आहेत, आम्ही तसं भगवंत आहेत पण आम्ही ठेवत नाहीत ना. तर भगवंतांना आमच्या जीवनामध्ये केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे, तर खरोखर आमचं घर भवन होणार आहे. घरामध्ये जर जे कुटुंबाचे सदस्य आहेत एकत्र होऊन रोज जर भगवंताचं नामस्मरण करणार, भगवंतांची सेवा करणार, ती लहान मंदिर घरामध्ये स्थापित करून रोज आरती करायची आणि भगवंतांना भोग दाखवून आम्ही प्रसादच्या रूपमध्ये ते अन्न ग्रहण करायचं आणि थोडं भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचं थोडंफार आम्ही वाचायचं किंवा पठण करायचं आणि भक्तांना कधी कधी बोलवायचं, तिकडे कथा कीर्तन करायचं. असं आमचं घर वैकुंठ होणार. थोडं सोपं आहे. घर सोडून जायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही. अनेकदा लोक घाबरतात, कोणी भक्ती स्वीकार केलं तर संन्यास घेणार काय? नाही, असं नाहीये. 1,000, 5,000, 10,000, कोटी कोटी लोकांमध्ये कोणी संन्यास घेईल? तेवढं घाबरायचं काम आहे. आणि गृहस्थाश्रमामध्ये पण भगवंतांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. आमच्या शास्त्रामध्ये 4 आश्रम आहेत: ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. गृहस्थ आश्रम मध्ये गृहस्थ, गृहामध्ये स्थित हो, भगवंतांचा आश्रय घेतलं पाहिजे. त्यामुळे घराला पण एक आश्रम म्हणतात. आश्रम असं स्थान नाहीये जिकडे फक्त संन्यासी लोक जंगलामध्ये राहून काही तपश्चर्या करतात, असं नाही. शहरामध्ये राहून पण सहकुटुंब जर आम्ही भगवंतांची सेवा केली, आमच्या जीवनामध्ये भगवंतांना स्थान दिलं, तर आमचं जीवन यशस्वी होणार, सुखी होणार. आणि भक्तांचं घर कुठे लहान असलं, मोठं असलं, काही असलं, कुठेही असलं, ते भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून पुढे करणारच आहेत. आमचे संस्थाचे आचार्य, संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी एक गोष्टी सांगितली होती एकदा, की एकदा असं झालं की एक साधू एक ठिकाणी बसले होते त्या झाडाच्या खाली आणि त्यांच्या सोबत त्यांचे 2-4 शिष्य पण होते. आणि तिथून एक राजकुमार जो आहे तो घोड्यावर बसून जात होता. त्यांनी साधूला बघितलं आणि घोड्यावर उतरून त्यांनी नमस्कार केला, साधूला प्रणाम केलं आणि साहेब कृपा करा, आशीर्वाद द्या आम्हाला. तर अनेकदा असं होतंय की लोक येऊन साधूंच्या समोर आशीर्वाद मागतात. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, आशीर्वाद देतो तुला मी. राजपुत्र चिरंजीव, की हे राजपुत्र तुझं वय जे आहे खूप दीर्घ व्हावं असं मी तुला आशीर्वाद देतो. चिरंजीवी. तो खुश झाला फार, घोड्यावर बसून गेला तो परत. थोड्या वेळानंतर एक तपस्वी ब्रह्मचारी आले तिकडे, जे खूप वैरागी होते. ते पण जंगलामध्ये राहायचे, खूप तपश्चर्या करायचे. ते पण तिकडून जात होते. त्यांनी पण साधूंना बघितलं आणि अरे साधू आहे तर नमस्कार करू, प्रणाम करू. मग ते पण आले, त्यांनी पण प्रणाम केलं, तर आशीर्वाद द्या आम्हाला. तर साधूने म्हटलं मा जीव. संस्कृत मध्ये मा म्हणजे नाही. तर त्यांनी म्हटलं मा जीव म्हणजे तू जगू नकोस. तर ब्रह्मचारीने प्रणाम केला आणि तो गेला. पण शिष्यानं आता समजत नव्हते का असं का आशीर्वाद देत आहेत. राजकुमार होते, त्यांना काय सांगितलं, चिरंजीव म्हणून.
आणि हे ब्रह्मचारी आले, तपस्वी ब्रह्मचारी. त्यांना सांगितलं, मा जीवा, जगू नकोस तू, म्हणजे तुझी मृत्यू होऊ दे म्हणून. अरे अच्छा, असं काय? तर शिष्यांना खूप आश्चर्य वाटलं की असं का बोलले आमचे गुरुदेव. मग थोड्या वेळानंतर एक कत्तलखानामध्ये काम करणारा व्यक्ती आला. कसाई जो असतो ना, तो जनावरांची हत्या करतो. तर तो आला. थोडी धार्मिकता त्याच्यामध्ये पण होती. साधारणतः जे जनावरांची हत्या करतात ते क्रूर होतात, कारण दररोज कापायचं किती क्रूर काम आहे ते. रक्त मांस सगळीकडे, एक घाणेरडे वातावरण मध्ये राहतात. आणि तर ते आले आशीर्वाद द्या म्हणून साधूकडे. तर साधूने म्हटलं, मा जीवा मा मर, की तू जगू पण नकोस, तू मरू नकोस. आता जे शिष्य होते त्यांना आणि थोडं काळवडलं. आता हे काय समजलं नाही आम्हाला, असं काही विचित्र आशीर्वाद देत आहेत आमचे गुरु. मा जीव मा मर. आणि थोड्या वेळानंतर मग एक बेळगावचे हरिकृष्ण भक्त ते जात होते तिकडून. तर त्यांनी बघितलं साधू आहेत म्हणून. तर साधूच्या समोर येऊन प्रणाम केलं त्यांनी आणि म्हटलं, थोडा आशीर्वाद द्या. तर साधूने आशीर्वाद दिलं, जीव वा मरो वा. कृष्ण भक्त जीव वा मरो वा, की हे कृष्ण भक्त, तू जग किंवा तू मर. ते पण गेले. हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत करत ते पण गेले. आता राहिलं नाही. हे जे शिष्य होते ते एवढं धैर्य ठेवून बसले होते. आताच्या तोंडामधून निघाला, गुरु तुम्ही असं काय म्हटलं, हे वेगळे वेगळे प्रकारचे आशीर्वाद तुम्ही दिले, आम्हाला काही समजलं नाही. ह्याच्या पाठीमागे कारण काय होतं, उद्देश काय होतं तुमचं. ते राजकुमार जे होते त्यांना तुम्ही म्हटलं, खूप दीर्घ आयु तुमचं होऊ दे, राजपुत्र चिरंजीवी. ब्रह्मचारीला म्हटलं, ब्रह्मचारी महाजीव, तुझी मृत्यू झाली पाहिजे, आम्हाला समजलंच नाही. तर साधूने उत्तर दिलं की बघा, हा जो राजपुत्र राजकुमार आहे ना, तो राजकुमार का झालाय, कारण त्याने पूर्व जन्मामध्ये थोडं पुण्य कार्य केले होते. पुण्य कर्माचं फळ त्याला मिळालंय की त्याला असं जन्म मिळाला राजकुमाराचं. खूप ऐश्वर्याचं वातावरण आहे, सुंदर शक्तिशाली शरीर आहे, सर्व काही सुविधा, समृद्धी, संपत्ती सगळं काही आहे. हे कशामुळे कोणाला मिळतंय? पूर्वजन्माचे पुण्यकर्म केल्यामुळे. पुण्यकर्म म्हणजे आध्यात्मिक कर्म नव्हे, भौतिक स्तराची कर्म असतात, पण चांगली कर्म. जसं कोणी गरिबांना काही दान दिलं, कोणी काही असं जे उपाशी आहेत त्यांना काही जाऊन जेवण दिलं, असं काही. तर आता त्याला हे पद मिळालं आहे, एवढं ऐश्वर मिळालंय त्याला, पण आता तो भोग मध्येच आता जीवन त्याचं व्यर्थ पाया घालत आहे तो. तर आता पुढे त्याला काय होणार? हे जे आता पाप कर्म करत आहेत तो एवढं ऐश्वर प्राप्त करून त्याच्यामुळे त्याला नरक जावं लागेल. त्यामुळे मी सांगितलं, तर नरक पासून तो वाचू दे म्हणून त्याला सांगितलं, तू राहा, तू जग, जेवढं दीर्घ आयुष्य तू जगणार तेवढं तू नरक पासून वाचणार. त्यामुळे मी असं त्याला आशीर्वाद दिला. मग तो ते ब्रह्मचारी होते पाप, त्यांना तुम्ही असं का आशीर्वाद दिला, तू मर म्हणून, महाजीव ब्रह्मचारी महाजीव. त्याने म्हटलं, बघा पाप हा जो ब्रह्मचारी आहे किती तपश्चर्या करत आहे, किती उपवास, किती शरीराला कष्ट देत आहे, किती शुद्ध जीवन व्यतीत करत आहे. तर उगीच त्याला इकडे जगामध्ये राहून काय उपयोग? तो आता जाणार आहे, त्याचं जीवन यशस्वी होणार आहे, त्यामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे उगीच इकडे राहून आता काय फायदा? तर कष्ट नको आणि राहून इकडे. त्यामुळे मी सांगितलं, ब्रह्मचारी महाजीव, तू इकडे जगू नकोस, तुझी मृत्यू झाली तर तुला मोक्ष प्राप्त होईल, जगायची काही गरज नाही तुला.
अच्छा अच्छा, असं काय. मग ते तो कसाही आला त्याला असं तुम्ही काय म्हटलं, मा जीव मा मर, की तू जगू पण नकोस मरू पण नकोस, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे. त्याने म्हटलं बघा असं आहे, हा जो कसाई आहे तो कुठे काम करतो, कत्तलखान्यामध्ये. कत्तलखान्यामध्ये काय असतं, जनावरांची हत्या असते आणि तिकडे जनावर ओरडत असतात, त्यांना पण भीती असते ना त्यांची जीवनाची, आणि त्यांना समजतं की हे माझे कत्तल करायला येत आहेत म्हणून ते पण स्वतःची रक्षा करायला प्रयत्न करतात, तरी जबरदस्ती त्यांना धरून बांधून मग त्यांची हत्या करतात. किती क्रूर पद्धतीने ते ओरडत बसतात बिचारे जनावर. त्यांचं रक्त, त्यांचं मांस इकडे तिकडे सगळं पसरलेलं असतं. आणि हे काय आहे, हे नरकच आहे ना. तर जर तो जगला तर तो नरकमध्येच राहत आहे. त्यामुळे मी म्हटलं मा जीव म्हणजे तू जगू नकोस, कारण आता तू नरकमध्ये जगत आहेस. कमीत कमी नरक पासून तरी तू वाचणार, त्यामुळे जगू नकोस. परंतु ते असं काम करत आहेत, पशुहत्या इत्यादी एवढे मोठे मोठे पाप करत आहे तो, आणि ह्या कर्मांचं फळ त्याला काय मिळणार, त्याला नरक जावं लागणार पुढच्या जन्मामध्ये. त्यामुळे मी म्हटलं मा मर, तू मरू पण नकोस, कारण मृत्यूच्या नंतर पण तू नरकमध्ये जाणार. जगताना पण तू नरकमध्ये आहेस, मृत्यूच्या नंतर पण नरकमध्ये जाणार. त्यामुळे तू मरू नकोस, जगू नकोस. अच्छा अच्छा, मग ते बेळगावचे भक्त आले होते, हरे कृष्ण करत आले. त्यांना तुम्ही असं का आशीर्वाद दिलं की जिओ वा मरो वा, की तू जग किंवा तू मर, असं का तुम्ही आशीर्वाद दिलं. तर साधूने उत्तर दिलं की कारण भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त असतात ते त्यांचं एकच काम असतं, श्रीकृष्णांचं नामस्मरण करणे. ते कुठेही जातील, या घरामध्ये असतील त्या घरामध्ये असतील, खाली राहतील वरती राहतील, गरीब असतील श्रीमंत असतील, शिक्षित अशिक्षित जे काही असतील, कुठेही असतील, ते कुठच्याही परिस्थितीमध्ये ते देवाचं नामस्मरणच करत राहणार. त्यामुळे ते वैकुंठमध्येच जगतात. आता जीवित अवस्थेमध्ये नामस्मरण केल्यामुळे ते वैकुंठमध्येच आहेत ते, आणि मग ज्यावेळी त्यांना प्राण त्याग करायचा वेळ येणार, मृत्यूचा काळ येणार, तर मृत्यूच्या नंतर ते वैकुंठ जगामध्ये भगवंतांच्या सानिध्याला प्राप्त करणार. तर आता पण वैकुंठ, तिकडे पण वैकुंठ, आता पण नामस्मरण, तिकडे पण नामस्मरण. त्यामुळे भगवंतांचे जे भक्त आहेत हे निस्वार्थ आहेत, स्वतःसाठी काही मागत नाहीत. ते फक्त भगवंतांना प्रसन्न करायचा प्रयत्न करतात आणि नामस्मरण करतात, भगवंतांची सेवा करतात. भगवंतांचं च्या प्रती आमचं हृदयामध्ये प्रेम कसं वाढलं पाहिजे ते बघतात. आणि हे जे भक्त आहेत ते आता पण नामस्मरण करून भक्ती करतात, पुढे पण करणार. ते जीवित असले किंवा त्यांची मृत्यू झाली, मृत्यूच्या नंतर पण काही फरक पडणार नाही. त्यामुळे मी त्यांना आशीर्वाद दिलं, जिओवा मरोवा म्हणून. तर अशी भक्तांची ओळख असते. तर भक्त जिकडे असतात एकच काम करतात, संसार चालवतात गृहस्थ असले तर, पण परंतु भगवंतासाठी करतात. जसं कोणी व्यापारी असतो, तो कुठेही जातो, तो बघतो की व्यापारासाठी काही इकडे संधी आहे का. या गोष्टीत एक मला एक घटना, एक गोष्टी आठवण आली की एक व्यक्ती होता, व्यापारी होता मोठा, आणि दिवस रात्री व्यापारमध्ये राहायचा आणि पैसा पैसा पैसा, त्याला एकच चिंतन होते पैशाची. आणि त्याचा मुलगा होता, तो पण मोठा झाला. मुलगाला वाटत होतं की आमचं वडील कसं काय दिवसभर फक्त पैशाचाच विचार करत असतात आणि काय देवासाठी नाव नाही, देवासाठी वेळ काढत नाही, काही नाही, दिवस रात्री पैसे पैसे. तर त्यांनी खूप प्रयत्न केला वडिलांना थोडं देवाच्या मार्गावर आणायला, पण वडिलांची प्रवृत्ती अशी होती की पैसे सोडून कुठे त्यांना रुचीच लागत नव्हती. तर एकदा पुत्राने असं विचार केला की
बाबा मी तुम्हाला वाराणसी घेऊन जातो, इथे गंगाच्या काठेवर आम्ही बसू आणि गंगेची कृपेमुळे तुम्हाला थोडं भगवंतांचं वातावरण, थोडं तुम्ही सुट्टी घ्या. आता एवढं तुम्ही दिवस रात्री काम करत आहे व्यापारमध्ये, थोडं सुट्टीला आम्ही जाऊ, गंगेच्या काठेवर बसू. मुलाची इच्छा अशी होती की गंगेच्या काठेवर बसून थोडं अध्यात्म थोडं वाढेल, थोडी वळण होईल देवाच्याकडे. तर गेले तिकडे, आणि तिकडे गेल्यानंतर तुम्ही वाराणसी गेलेत का? कोणी कोण कोण गेले वाराणसी? हात वर करा बघू. हा, गंगेच्या काठेवर गेलेत तुम्ही? तिकडे काय बघितलं तुम्ही? काय होत आहे तिकडे? हा, आणि लोक काय करतात तिकडे? स्मशान पण असतं, होय ना? तर हे तिकडे गेले आणि तिकडे बसले, बघितलं की इकडे स्मशान आहे आणि एकानंतर एक लोक त्यांचे नातेवाईकांचे शव वगैरे घेऊन येत आहे दहन क्रियासाठी. आणि किती लाकूड वापरते, एकानंतर एवढं लाकडाचं आहे. आणि एकदम खुश झाले ते वडील, व्यापारी जे होते. तर मुलगा जो आहे तो थोडा प्रसन्न झाला की आता गंगेच्या कृपेमुळे आता असं काय चित्त बदललं. बाबा तुम्हाला बरं वाटलं गंगेचं दर्शन करून? अरे नाही बघ, एवढं लाकूडचा व्यापार आहे, मी जर लाकूड व्यापार केला असता आज मला एवढे पैसे मिळाले असते. काय करायचं? असं वृत्ती असते ना लोकांची वेगळी, कुठेही घेऊन जाते व्यापारची वृत्ती असते. ते व्यापारी करत असतात, त्यांना असं वळण नसतं. कुठे गेले तरी असं याचा व्यापार होणार काय, त्याचा व्यापार होणार काय. तर व्यापारीचं चित्त कुठे गेलं तर व्यापारच होणार. तसंच लहान मुलं जे असतात त्यांचं एकच कार्य असतं, काय ते? खेळायचं. कुठे तुम्ही घेऊन जा त्यांना, मंदिरमध्ये पण जे फक्त येतात मुलांना घेऊन तिकडे पण खेळत बसतात, कुठे घरामध्ये खेळत बसतात, रस्त्यावर घेऊन जा खेळत बसतात. त्यांचं काम आहे ना, स्वभाव आहे. कुठे घेऊन जा तुम्ही त्यांना, ते खेळणारच आहेत तिकडे. तसंच भगवंतांचे भक्त आहेत, कुठच्याही घरामध्ये जावं तुम्ही, कुठेही घेऊन जावा, ते नामस्मरण करणार, भगवंतांची सेवा करणार. त्यामुळे ते साधूने तसं आशीर्वाद दिलं होतं, जीवोबा मरोवा, कृष्ण भक्त जीवोबा मरोवा. त्यामुळे आता जे रणजित, आम्ही राम गोपाल म्हणतो, आता नवीन घरामध्ये आले. जुनं घर पण इकडेच होतं, पण आता नवीन बांधकाम झालंय. तर जुन्या घरामध्ये पण हरे कृष्ण कीर्तन जप चालू होतं, आता नवीन घरामध्ये पण चालणार. ते जास्त काय फरक पडलं नाही, काम तेच होणार. फक्त घर थोडं घटमुट झालं, घर छान झालं, मोठं झालं, होय ना? संसारामध्ये राहताना हे पण महत्वाचं असतं ना. जरा मी म्हटलं की झाडाखाली राहायचं, कसं होईल ना? मुलं आहेत, कुटुंब आहे, झाडाखाली राहायला होत नाही ना. एकदा कोणी आमचे संस्थापक आचार्य प्रभुपादांना विचारलं, तुम्ही एवढे मोठे मोठे मंदिराचं निर्माण करता, तर एवढे पैसे खर्च करायची गरज काय आहे? तर त्यांनी म्हटलं, आमच्यासाठी आम्ही हे केलं नाही, तुमच्यासाठी केलं म्हटलं त्यांनी. कारण मी प्रभुपाद म्हटलं, मी झाडाखाली बसून संतुष्ट आहे, मी संन्यासी आहे, मला काही गरज नाही कुठच्या वस्तूची. पण मी झाडाखाली बसलो असतो तर तुम्ही एवढे मोठे पत्रकार वगैरे आहेत, तुम्ही आले असते का माझ्याकडे? आता आम्ही एवढी मोठी संस्था चालू केली, देश विदेशामध्ये हजारो भक्त आहेत, लाखो भक्त आहेत, आणि संस्था मोठी झाली, प्रसिद्ध झाली. हे मोठे मोठे मंदिर बघूनच तुम्ही येत आहेत की इकडे माझ्या बरोबर संवाद करायला. आम्ही झाडाच्या खाली बसलो असतो, तुम्ही आला नसते इकडे. म्हणजे हे मंदिराचं निर्माण कार्य मोठं आम्ही का करतो, याचा उद्देश आहे की लोकांनी यावं इकडे, मंदिर बघून आकर्षित होऊन त्यांना यायला थोडी इच्छा होईल मंदिरमध्ये. झाडाच्या खाली कोण जाणार भेटायला कोणाला? आणि मग पाऊस आला तर लोक येणार नाही,
ऊन असलं तर येणार नाहीत, जागा पण नाही तिकडे झाडाच्या खाली. त्यामुळे मंदिराची स्थापना करतो, आम्ही निर्माण करतो. भरपूर लोक येऊ शकतात, भगवंताचं दर्शन करू शकतात, कथा ऐकू शकतात, नामस्मरण संकीर्तन करू शकतात. त्याच्यासाठी, तर आमच्यासाठी आम्ही नाही केलं, तुमच्यासाठी केलं आहे त्यांनी म्हटलं. तर जे गरज आहे भक्त करतात. तर कुटुंब घेऊन झाडाच्या खाली तर राहू शकत नाही ना, तर घर पाहिजे. तर घर पाहिजे तर थोडं नीट घर पाहिजे की गठवण घर पाहिजे ना. तर घराचं बांधकाम करणे हे पण गृहस्थाचं कर्तव्य असतं. विकत घेणे किंवा स्वतः बांधकाम करून निर्माण करणे काय असेल. तर आता आमचे रणजित यांनी खूप छान केलंय काम, खूप परिश्रम केलाय, धडपड खूप केलंय. मला माहित आहे किती वर्ष लागले ह्याला करायला. 1.5 वर्ष लागले. 1.5 वर्ष खूप धावपळ करून धडपड करून आता हे निर्माण झालंय. आणि वास्तुशांती गृहप्रवेश पण झालाय. हे आपण सर्व वेगवेगळ्या ठिकाणाकडून आलेत. कोणी बेंगळूर मधून, कोणी पुण्यावरून, कोणी सुरत वरून, कोणी बेळगावमधून पण आलेत. आणि कुठून कुठून आलेत निप्पाणीवरून आलेत. कुठे? सुरत मार्केट. होय का? तर आमची हार्दिक शुभकामना सर्वांना की या घरामध्ये सुख शांतीने भक्ती भावनेने तुम्ही सगळं राहावं, भक्तीमध्ये प्रगती करावी, प्रपंच परमार्थ आणि स्वार्थ दोन्ही मार्गामध्ये पुढे जावे. आणि पुढे पण तुमचे काकासाठी पण आहेत का इकडे? तर त्यांचं पण आणि त्यांच्या कुटुंबाचं पण कल्याण व्हावं, त्यांचं पण बरं व्हावं. जे कोणी याच्यामध्ये राहतात आणि फक्त या बिल्डिंग मध्ये का, जे कोणी आहेत जवळपास पण त्यांचं पण कल्याण व्हावं, सगळ्यांचं व्हावं ना. फक्त भक्तांचं का, सगळ्यांचं कल्याण व्हावं. सर्व सुखनं भवन्तु. पण सुखी व्हायचा मार्ग कसा आहे ते महत्वाचं. त्यामुळे इथे लोकांना सांगत असताना निमंत्रण दिलं तर तुम्ही या, आम्ही घरामध्ये कीर्तन करणार आहे. थोडं जाऊन त्यांना प्रसाद दिलं पाहिजे. प्रसाद घेऊन 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 हळूहळू हळू सगळं चित्ताचं परिवर्तन होईल. प्रसाद देणे खूप महत्वाचं असतं बघा भगवंताचं. एक आमचे संस्थेचे भक्त म्हणत होते की त्यांच्याकडे ते प्रचाराच्या कार्यामध्ये खूप आहेत का, तर वाद घालणारे लोक त्यांना खूप भेटतात. देव आहे, काय प्रमाण आहे, आम्ही विश्वास करत नाही देवामध्ये, मंदिरची काय गरज आहे, काय आत्मा, पुनर्जन्म, आम्ही सगळे विश्वास करत नाही. आणि उगीच काही ना काही वाद घालत बसतात. तर त्यांनी म्हटलं की अनेक वर्ष मी पण वाद घालत बसायचो त्यांच्या बरोबर. मग मला समजलं की वाद घालून काय उपयोग नाहीये. कारण हे लोक त्यांचं मन चित्त जे आहे ते बदलणार नाहीये. मग मी माझा मार्ग पण बदललं. मी काय केलं, वाद घालायची शिवाय माझ्या खिशात मी नेहमी प्रसादचे ठेवायचो मी काही ना काही. आणि ज्यावेळी कोणी माझ्या बरोबर तर्क किंवा वाद करायला लागले त्यांना प्रसाद दिला. तो मग प्रसाद असताना वाद करू शकत नाही ना, तो खाण्यामध्ये व्यस्त असतो, मग त्याला बोलायला काय होत नाही. तर तोंड भरून त्याला प्रसाद द्यायचा तोंडामधून. प्रसाद घेतल्यामुळे त्याचं चित्त शुद्ध होणार आणि चित्त आज नाही तर उद्या त्याचं वळण होणार भगवंतांच्याकडे प्रसाद खात खात. आणि वाद पण घालू शकणार नाही कारण तोंड भरलेलं आहे म्हणून. तर त्या दिवशीपासून मी पण शिकलो, असं नेहमी प्रसाद घेऊन झाला पाहिजे कुठेतरी. आम्हाला पण भेटतात असे खूप वाद करतात, कुठे एअरपोर्टवर भेटतात, कुठे भेटतात, उगीच आमच्याकडे येऊन काही ना काही वाद घालायचा प्रयत्न करतात. देव कुठे आहे, तर हसूनच राहावं लागतं. राग केला तर मग ते साधू राग करतात असं कसं म्हणून. त्यामुळे हसमुख चेहऱ्यानेच बोलावं लागतं. घ्या प्रसाद घ्या थोडा. थोडे लोक प्रसाद दिलं तर नको प्रसाद घेणार नाही.
मग सांगण्याचा बर्थडे पार्टी होता त्याचे आता ते घेतले. कुठच्याही निमित्ताने काहीतरी त्यांना द्यायचं, देवाचा प्रसाद तोंडात घालतील, हळूहळू परिवर्तन होईल. तर असंच इकडे सगळ्यांना प्रसाद वाटणं थोडं वितरण थोडं चालू होते इकडे. आणि घरामध्ये कीर्तन वगैरे छान होते. तर सगळ्यांच्या तर्फे खूप हार्दिक शुभकामना. जे कोणी नातेवाईक मित्रबंधू सगळे आले सगळ्यांच्या तर्फे तुझं सगळ्यांची शुभकामना आहे ना. हा बघा. आणि तुम्हाला सर्वांना पण धन्यवाद. तुम्ही सगळं आलात एवढं दूर आणि शांतपणे एवढं उत्साहाने प्रवचन पण ऐकलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मराठी मातृभाषा माझी नाही आहे त्यामुळे चुका खूप झाले असतील, क्षमा करा. तरी प्रयत्न केला बोलायचं मराठीमध्ये. त्यांच्या संघामध्ये राहून थोडंफार मराठी शिकून गेलो आता. हरे कृष्णा.